चंद्रवरुणयममिरविते देवी कुबेरहि तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत होई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या प्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा तदेवाहं न मत्तोऽन्यत् इति मे निश्चिता मतिः। एकाच चैतन्याला उपाधी भेदाने निरनिराळी नावं येतात असं सांगितलं आहे। एकच चैतन्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागतं तेव्हा त्याला प्रमातृ चैतन्य म्हणतात। अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागते तेव्हा त्याला प्रमाण चैतन्य म्हणतात। जेव्हा त्याला विषय ही उपाधी लागते तेव्हा त्याला प्रमेय चैतन्य म्हणतात। जेव्हा विषयाकार झालेली अंतःकरण वृत्ती ही उपाधी लागते तेव्हा त्याला प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं म्हणतात। म्हणजे एकाच चैतन्याचे उपाधीनं झालेले हे भेद आहेत असं सांगितलं। तसंच कधीकधी त्या चैतन्याला अंतःकरण विशिष्ट चैतन्य असा शब्दप्रयोग दिसतो, कधी अंतःकरण उपहित चैतन्य असा शब्दप्रयोग दिसतो। त्यावेळेला त्याचं जर स्पष्टीकरण करायचं झालं तर शास्त्रकार असं सांगतात की अंतःकरण उपाधीनं युक्त जे चैतन्य त्याला अंतःकरण उपहित चैतन्य म्हणतात। म्हणजे या चैतन्याला अंतःकरण ही उपाधी लागली, थोडक्यात अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरण उपहित म्हणजे उपाधीनं युक्त, अंतःकरण उपाधीनं युक्त म्हणजेच अंतःकरणोपहित चैतन्य असा शब्दप्रयोग त्या चैतन्याला करतात। किंवा कधीकधी अंतःकरण हे विशेषण झालं तर त्याला अंतःकरण विशिष्ट चैतन्य असं म्हणतात। म्हणजे अंतःकरण विशेषण झालं चैतन्याला तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य असं नाव येतं, आणि अंतःकरण उपाधी झालं तर त्याला अंतःकरण उपहित चैतन्य असं नाव येतं। म्हणजे एकाच चैतन्याला अंतःकरण विशेषण झालं तर अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याला जीव, प्रमाता, संसारी असं नाव प्राप्त होतं। आणि तेच अंतःकरण जर त्याचं उपाधी झाली तर त्याला काय नाव येतं? अंतःकरण उपहित चैतन्य। म्हणजे कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य अशी त्याला नाव येतात, आहे की नाही? अज्ञानी मनुष्याचं अंतःकरण काय असतं? विशेषण असतं, आणि ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण हे उपाधी असतं। असं साधारणपणे आपण चिंतन करतो। उपाधी आणि विशेषणाचं लक्षण पाठीमागं सांगून झालं, परंतु परत आपल्या चांगल्या प्रकाराने
अंतःकरणात उपाधी आणि विशेषण ह्या पदाची शक्ती लक्षात यावी म्हणून आता पुन्हाही सांगतात. आता बघा, उपाधीचे स्वरूप व कार्य, म्हणजे उपाधीचं स्वरूप काय आहे आणि उपाधीचं कार्य काय आहे हे सांगतात. वाचू ना, थोडंसं आता सावध झाले ना सगळे. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. हे काही सरळच आहे सगळं. तर उपाधी कशाला म्हणतात? का एखादी वस्तू जितक्या देशात राहते तितक्या देशातील वस्तूचं काय करून देते? ज्ञान करून देते, आणि आपण मात्र वेगळी राहते, तिला म्हणतात उपाधी. म्हणजे जितक्या देशात ती राहत असेल तेवढ्या देशातील त्या पदार्थाचं ती ज्ञान करून देते, आणि स्वतः त्याच्यामध्ये समरस होत नाही, ती त्याच्याहून वेगळी राहते, आणि त्या पदार्थाचं इतरांपासून वेगळेपणाने काय करून देते? ज्ञानही करून देते, म्हणून तिला म्हणतात उपाधी. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. आता उपाधीचं उदाहरण देतात. कर्णशष्कुली श्रोत्राची उपाधी आहे. आपलं जे श्रोत्रेंद्रिय आहे ते आपल्याला कळतंय का? श्रोतेंद्रिय का? ही कानाची पाळी म्हणजे श्रोतेंद्रिय नाही, ही श्रोत्रेंद्रियाची काय आहे? उपाधी. मग ही उपाधी म्हणजे कर्णशष्कुली, म्हणजे शष्कुली म्हणजे त्या दीपावलीच्या वेळेला ज्या करंज्या करतात ना त्याच्या आकाराची की नाही, म्हणून त्याला शष्कुली म्हणतात. कर्णशष्कुली म्हणजे कानाची पाळी. तर ती कर्णशष्कुली श्रोत्राची उपाधी आहे. श्रोत्राची म्हणजे श्रोत्रेंद्रियाची उपाधी काय आहे? कर्णशष्कुली. आता तिला उपाधी का म्हणायचं? ती जितक्या देशात आहे तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळी राहते. कर्णशष्कुली जितक्या देशामध्ये राहते तितक्या देशात राहणाऱ्या इंद्रियाचं म्हणजे श्रोत्रेंद्रियाचं ती ज्ञान करून देते, आणि ती स्वतः श्रोत्रेंद्रिय होते का? आपले धर्म त्याच्यावर घालवते का? ती वेगळी राहते, म्हणून तिला काय म्हणायचं? कर्णशष्कुली श्रोत्रेंद्रियाची उपाधी आहे. उपाधी का म्हणायचं? तर ती जितक्या देशामध्ये राहते तितक्या देशात राहणाऱ्या श्रोत्राचं ती ज्ञान करून देते, आणि आपण वेगळी राहते. कर्णशष्कुली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवीत नाही. कर्णशष्कुली आपले धर्म वाकडे तिकडेपणा तो काय त्या श्रोतेंद्रियावर घालवते का? नाही. आणि व्यावर्तक असते. व्यावर्तक म्हणजे इतरांपासून, म्हणजे हे काय करते? ह्या स्पर्शनेंद्रियापासून, ऐक नाही, रसनेंद्रियापासून, इतरांपासून त्याला वेगळं करून दाखवते की नाही? कोणाला? श्रोत्रेंद्रियाला. श्रोत्रेंद्रियाला इतर इंद्रियांपासून वेगळं, म्हणून ती त्याची काय असते? व्यावर्तक, म्हणजे इतरांपासून वेगळं करणारी, निराळं करून दाखवणारी. आता हे झालं उपाधी. आता विशेषणाचे स्वरूप व कार्य. विशेषण कशाला म्हणतात ते सांगतात, आणि विशेषणाचं कार्य काय? उपाधीचं स्वरूप आणि उपाधीचं कार्य समजलं ना आपल्याला. उपाधी ही व्यावर्तक असते, जितक्या देशात राहते तितक्या देशात असणाऱ्या पदार्थाचं, आपण ज्या देशात राहते त्या देशातल्या पदार्थाचं ज्ञान करून देते. तसंच आता विशेषणाचं काय स्वरूप आहे आणि विशेषणाचं काय कार्य आहे? जी वस्तू आपण जितक्या देशात असते तितक्या देशस्थित वस्तूचे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते ते विशेषण. आता विशेषणात सांगतात, जी वस्तू जितक्या देशात असते, जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशास्थित असणाऱ्या वस्तूचं आणि ज्ञान करून देते. पण कसं ज्ञान करून देते? जसं उपाधी वेगळी राहते तसं नाही, ती आपल्या धर्मासह वर्तमान त्या वस्तूचं, जी वस्तू जितक्या देशात राहते त्या देशातील स्थित वस्तूचं आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते ते विशेषण. विशेषणाचं स्वरूप समजलं. विशेषण हे विशेषास अन्य पदार्थाची व्यावृत्ती करून जाणवते. विशेषण काय करतं? विशेषण एक आहे विशेष्य आणि एक आहे विशेषण. नीलवो घटहा, तर नील काय झालं? विशेषण, आणि घट काय झालं? विशेष्य. मग हे विशेषण काय करतं? विशेषास अन्य पदार्थाची व्यावृत्ती करून जाणवते, म्हणजे आपल्याला जाणून देतं. नीलो घटहा, नीलो घटा म्हणजे नील काय झालं? विशेषण, आणि घट काय झाला? विशेष्य. मग हे विशेषणाने काय कार्य केलं? त्या घटाचं ज्ञान करून दिलं, ऐक नाही. नीलो घटहा म्हणजे घटाने काय, नील ह्या विशेषणाने विशेषाचं ज्ञान करून दिलं. पण आपण वेगळं राहिलं का? त्या घटात आपल्या धर्मासह वर्तमान घटाचं ज्ञान करून दिलं, आपल्या धर्मासह वर्तमान, आणि जे आपल्या जितक्या देशात राहतं त्या पदार्थाचं ज्ञान करून आपल्या धर्मासह वर्तमान त्या पदार्थाचं ज्ञान करून देतं, तेव्हा ते काय होतं? विशेषण. मग नीलो घटा याच्यामध्ये नील काय झालं? विशेषण, घट काय झाला? विशेष्य. आणि नीलो
नीलो घटा हे काय झालं, विशिष्ट हा घट कोणता झाला, विशेषणाने युक्त असा काय झाला, विशिष्ट घट झाला. विशेषणाने काय कार्य केलं, आपल्या धर्मासह वर्तमान घटाचं ज्ञान करून दिलं. म्हणजे आपल्या धर्मासह वर्तमान विशेष्याचं ज्ञान करून दिलं. अन्य पदार्थाची व्यावृत्ती करून देते आणि ते सुद्धा काय करतं, व्यावर्तक असतं. उपाधीच व्यावर्तक आहे का, विशेषण पण व्यावर्तक आहे, विशेषण पण व्यावर्तक आहेत. पण व्यावृत्ती करून देताना एक काय करतं, आपले धर्म दुसऱ्यावर घालवत नाही आणि हे मात्र आपल्या धर्म दुसऱ्यावर घालवतं. जसे नीलघटा आणि व्यावर्तक कसं आहे, नीलघटा म्हणजे पित्तघटा श्वेतघटापासून त्याला वेगळं केलं की नाही, व्यावर्तक आहे की नाही. पण आपल्या धर्मासह वर्तमान त्याचं त्यांनी काय केलं, ज्ञान करून दिलेलं आहे. आता जसे नीलघट आहे या वाक्यात, घट हा विशेष आहे. तुम्ही काय म्हणता, नीलो घट हा, तर याच्यामध्ये नील काय झालं, विशेषण, घट काय झाला, विशेषण, विशेष्य आणि नील हे घटाचे विशेषण आहे. कारण त्याचा घटाच्या ठिकाणी प्रवेश असून, त्याचा म्हणजे कोणता, नील ह्या विशेषणाचा घटाच्या ठिकाणी प्रवेश आहे की नाही, का नीलला सोडून घट आहे, म्हणजे त्या घटाच्या ठिकाणी त्याचा प्रवेश आहे की नाही विशेषणाचा. आणि ते त्या घटास पांढऱ्या पिवळ्या इत्यादी रंगाच्या घटाहून वेगळे करून दाखवते. आणि पांढऱ्या पिवळ्या रंगाचे जे घट आहे त्याच्यापासून ह्या विशेषणाने त्याला वेगळं करून दाखवलं की नाही, म्हणजे त्याची व्यावृत्ती केली की नाही, केली. म्हणून नील हे विशेषण व्यावर्तक आहे. मग केवळ उपाधीच व्यावर्तक आहे का, नील हे विशेषण सुद्धा व्यावर्तक आहे, विशेषण सुद्धा व्यावर्तक आहे. व्यावर्तक म्हणजे काय, व्यावर्तक म्हणजे दूर करते ते, त्यांनी खाल्ले ना, जे दूर करते. इतर घटापासून काय करतं, नील हे विशेषण काय करतं, त्या घटाला दूर करते. म्हणून नील हे कसं आहे, व्यावर्तक आहे, दूर करणार आहे. आणि अनेक घट हे व्यावर्ते आहेत. आणि अनेक घट काय आहे, व्यावर्ते म्हणजे ज्यांना दूर केलं जातं ते कोण आहे, अनेक घट आहे. म्हणजे नील जे विशेषण आहे ते काय आहे, व्यावर्तक आहे, बरोबर ना, ते व्यावर्तक आहे. आणि बरोबर आहे ना, नील हे विशेषण काय आहे, व्यावर्तक आहे. आणि ते काय करतं, इतर घटांपासून दूर करतं. मग इतर घटक काय आहेत, व्यावर्ते आहेत. म्हणजे नील या विशेषणाने, नील ह्या व्यावर्तक विशेषणाने काय केलं, इतर घटांना त्याच्यापासून दूर केलं. म्हणून ते इतर अनेक घट काय आहेत, व्यावर्त्य. आणि नील हे काय आहे, ते व्यावर्तक आहे. नील हे विशेषण व्यावर्तक आहेत. व विशिष्ट नीलघट हा व्यावृत्त आहे. आणि निशिष्ट आपण काय म्हणतो, नीलघटा हा काय झाला, म्हणजे तो काय झाला, व्यावर्त झाला म्हणजे अनेक सगळ्या घटापासून तो वेगळा केला गेला. म्हणून या ठिकाणी नीला झालं व्यावर्तक, अनेक घट झाले व्यावर्त्य आणि नील घट काय झाला, व्यावृत्त असं सांगतात. नील घट हा व्यावृत्त आहे. आपल्या नील धर्मासह घटाचे ज्ञान करून देते. म्हणून नील हे घटाचे विशेषण आहे. आता घटाचं विशेषण नील का म्हणायचं, ते आपल्या धर्मासह त्या विशिष्ट घटाचं काय करून देतं, ज्ञान करून देतं. नीलत्व धर्मासह त्या घटाचं ज्ञान करून देतं. म्हणून नील हे घटाचे विशेषण आहे. आता विशिष्ट नीलघट परिच्छिन्न आहे आणि नील हे विशेषण आहे. आता समजा नीलघट असं जर आपण म्हटलं, नीलघट म्हटलं की तो काय झाला, परिच्छिन्न झाला, म्हणजे संकोचित किंवा मर्यादित. घट म्हटलं तर पितही घट आहे, श्वेतही घट आहे. पण नीलघट म्हटलं की त्याने काय झालं, त्याला आपण काय केलं, त्या घटाला परिच्छिन्न केलं, संकोचित केलं, इतर घटांपासून त्याला व्यावृत्त केलं. विशिष्ट नीलघट परिच्छिन्न आहे आणि नील हे विशेषण आहे. नील हे त्याचं काय झालं, विशेषण. आणि नीलघट कसा झाला असतात, परिच्छिन्न. म्हणजे घट अनेक प्रकारचे आहेत ना, त्याच्यात नीलघटाने इतर घटांपासून त्याला व्यावृत्त केलं. म्हणजे नीलघट काय झाला, परिच्छिन्न झाला. म्हणजे सगळ्या घटाच्या ठिकाणी तो राहतोय का, आता नाही, परिच्छिन्न. नील हे विशेषण आहे म्हणून परिच्छेद. आता नील काय झालं ते सांगतात, नीलघट झाला परिच्छिन्न, नील झालं विशेषण. परंतु आपली ह्या घटाला परिच्छिन्न कोणी केलं, नील ह्या विशेषणाने केलं. म्हणून परिच्छेदक आहे. परिच्छेदक म्हणजे नील हे काय झालं, परिच्छेदक. इतर घटापासून त्याला काय करतं, परिच्छिन्न करतं. परिच्छिन्न करतं म्हणजे संकोचित करतं किंवा त्याचा तुकडा पाडतं. इतर घटापासून त्याला वेगळं करतं. म्हणून त्याला काय म्हणायचं, नील हे विशेषण काय झालं, परिच्छेदक आहे की नाही. आणि इतर घटापासून काय केलं, नील विशेषणाने त्याला वेगळं केलं. म्हणून नील काय झालं, परिच्छेदक. आणि अनेक घट परिच्छेद्य आहेत आणि इतर घटांना काय केलं, त्यांनी त्याच्यापासून वेगळं केलं. म्हणून अनेक घट झाले परिच्छेद्य. म्हणजे ते
तुकडा पाडण्याला योग्य, म्हणजे त्याच्यापासून निराळे करण्याला योग्य झालं, म्हणून ते अनेक गट झाले. परिच्छेद्य आणि नील हे विशेषण काय झालं? परिच्छेदक. आता दंडी पुरुष आहे या वाक्यात दंड विशेषण आहे आणि पुरुष विशेष्य आहे व दंडी पुरुष विशिष्ट आहे. आता तुम्ही म्हणता दंडी पुरुष, दंडी पुरुष म्हणजे ज्या पुरुषाच्या हातात दंड आहे, पण पुरुष काय झाला? विशेषण. आपलं पुरुष झाला विशेष्य आणि दंड काय झालं? विशेषण. आणि विशेषण आणि विशेष्य मिळून दंडी पुरुष काय झाला? विशिष्ट. ठीक आहे ना? हे सरळ उपाधी, उपहित किंवा विशेषण, विशिष्ट, विशेष्य अशा प्रकारचे फक्त पारिभाषिक जे शब्द आहेत, पाठीमागं तर आपलं चिंतन होऊन गेले, पुन्हा त्याचं अधिक स्पष्टीकरण करतात आपल्याला किंवा पुन्हा दृढता यावी म्हणून या परिभाषेचा आपल्याला परिचय व्हावा म्हणून. आता आपल्याला हे सगळे शब्द कळले ना? परिच्छेद्य, व्यावर्त्य, व्यावर्तक, व्यावृत्त आहे की नाही, परिच्छेदक, परिच्छेद्य अशा प्रकारचे शब्द वापरले. विशेषण, विशेष्य, विशिष्ट या सगळ्या शब्दाचा उपाधी, उपहित हे सगळे शब्द आपल्याला परिचयाचे करतात, पारिभाषिक शब्द. आता एक झालं उपाधीचं स्वरूप आणि कार्य, दुसरं सांगितलं विशेषणाचं स्वरूप आणि कार्य. आता उपाधी आणि विशेष यातील भेद. आता याच्यानंतर सांगतात उपाधी आणि विशेषण यांच्यामध्ये काय भेद आहे, काय फरक आहे तो सांगतात. आता उपाधी आणि विशेषण ही दोन्ही व्यावर्तक असतात, पण उपहिताचे ज्ञान करून देणारी उपाधी आपले धर्म उपहितावर घालवित नाही आणि विशेषण आपले धर्म विशेष्यावर घालून विशेष्याचे ज्ञान करून देते. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, उपाधी काय असते? व्यावर्तक, इतरांपासून वेगळी करणारी. विशेषण सुद्धा इतरांपासून व्यावर्तक असतं, दोन्ही व्यावर्तक आहेत. पण दोन्ही व्यावर्तक असली तर उपाधी काय करते? आपले धर्म उपहितावर न घालवता त्याचं ज्ञान करून देते. आणि विशेषण मात्र आपल्या धर्मसह वर्तमान किंवा आपले धर्म त्या विशेषणाच्या आपलं विशेष्याच्या ठिकाणी घालून त्या विशेष्याचं आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते. त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे विशेषण आणि उपाधी हे दोन्ही व्यावर्तक आहेत. असं असलं तरी दोघांमध्ये भेद आहे, कारण विशेषण आपल्या धर्मासह वर्तमान त्या वस्तूचं ज्ञान करून देते आणि उपाधी आपले धर्म त्या उपहितावर किंवा त्या पदार्थावर न घालता वेगळेपणाने त्याचे ज्ञान करून देते. असा उपाधी आणि उपहित शब्दातला शब्द, उपाधी आणि विशेषण शब्दातला भेद आता सांगितला. उपाधीच्या उदाहरणातील कर्णशष्कुली आपले धर्म उपहित जे श्रोत्र त्याचवर घालवित नाही. उदाहरण कर्णशष्कुली दिले आणि कर्णशष्कुली कोणाचं ज्ञान करून देते? श्रोत्रेंद्रियाचं. पण आपल्या कर्णशष्कुली आपले स्वतःचे धर्म त्या उपहित श्रोत्रेंद्रियावर घालवत नाही. आपण वेगळी राहून आपल्या ठिकाणी असणाऱ्या आकाशाचे श्रोत्र अशा रूपाने ज्ञान करून देते. ती काय होते? कर्णशष्कुली आपण स्वतःचा वेगळी राहते आणि तिच्यामध्ये असणारं जे कर्णशष्कुली अवच्छिन्न जे आकाश आहे ते आकाशाला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. असं त्या श्रोत्रेंद्रियाचं ज्ञान आपले धर्म त्या श्रोत्रेंद्रियावर न घालवता श्रोत्रेंद्रियाचं वेगळेपणाने आपण वेगळी राहून काय करून देते? ज्ञान करून देते. आता विशेषणाचा प्रकार उलट आहे. विशेषण कसं आहे? उपाधीचं कळलं, विशेषण याच्या उलट. म्हणजे कसं? विशेषण विशेष्य स्वरूपाशी ऐक्य पाहून आपल्या धर्मासुद्धा विशेषात दाखविते. धर्मासुद्धा म्हणजे धर्मासहित. सुद्धा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सहित. तर विशेषण जे आहे तर ते विशेष, जसं नीलोघट पाहिलं, विशेष्य कोण आहे? घट आहे. नील काय आहे? विशेषण आहे. पण ते काय करतं? विशेषण विशेष्य स्वरूपाशी ऐक्य पाहून. नीलोघटामध्ये घटाशी नील विशेषण ऐक्य पावतं की नाही? त्याचप्रमाणे विशेषण विशेष्य स्वरूपाशी ऐक्य पाहून आपल्या धर्मासुद्धा म्हणजे आपल्या धर्मासहित त्या विशेषणाचं ज्ञान करून दाखवते, म्हणजे त्याचं ज्ञान करून देते. नीलोघट काय करतं? नील हे विशेषण घट या विशेषाशी ऐक्य पाहून नील हा घटा हा असं आपल्याला ज्ञान करून देतं. हे नील घटाच्या उदाहरणात स्पष्ट करून सांगितलेच आहे. ठीक आहे ना? आता जीवाचा म्हणजे प्रमात्याचा प्रकार असाच आहे. आणि इथे जीव किंवा प्रमाता आपण जेव्हा म्हणतो ना, जीव किंवा प्रमाता या दोन्हींचा अर्थ काय आहे? एकच आहे. पण त्याचा प्रकार म्हणजे त्याला जीव किंवा प्रमाता नाव कधी येतं आहे की नाही? त्याला प्रमातृ चैतन्य नाव कधी येतं? कुटस्थ चैतन्य नाव कधी येतं? ईश्वर चैतन्य नाव कधी येतं? ब्रह्मचैतन्य नाव कधी येतं? किंवा एकाच चैतन्याला चार नावं जी येतात कोणकोणती? या प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य आणि
प्रमिती चैतन्य अशी नावं कधी कधी येतात, पाठीमागे होऊनच गेलेले, त्याचं पुन्हा एकदा सिंहावलोकन न्यायाने सांगतात. प्रमातृ चैतन्याचा विचार काल आपण पाहिलेलंच आहे, तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आळ्यातलं पाणी, तसं आळ्याच्या आकाराचं झालेलं पाणी. अंतःकरणोपहित चैतन्य, प्रमातृ चैतन्याचा विचार वाचू ना, एवढे लक्षात येते नाही. प्रमातृ चैतन्याचा विचार, अंतःकरण उपहित चैतन्य साक्षी आत्मा कुठस्थ. अंतःकरण उपहित म्हणजे आत्मा ज्या चैतन्याला उपाधी लागलेला आहे, म्हणजे अंतःकरण उपाधीनं युक्त असणारं चैतन्य, त्यालाच काय म्हणतात, अंतःकरण उपहित चैतन्य. त्याला पारिभाषिक नाव कोणते, साक्षी, आत्मा, कूटस्थ अशी नाव आहेत. नंतर अंतःकरण विशिष्ट चैतन्य, इथं अंतःकरण उपहित चैतन्य झालं तर साक्षी आत्मा अशी नाव आली. आणि जर अंतःकरण विशिष्ट चैतन्य, त्याने अगोदर आपल्याला उपाधी आणि विशेषण सांगितलं ना, अंतःकरण उपाधी झाली तर त्या चैतन्याला नाव येतं कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य किंवा आत्मचैतन्य. पण समजा अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे अंतःकरण जर त्याला त्या चैतन्याला विशेषण लागलं, मग अंतःकरण विशेषणाने युक्त चैतन्याला काय म्हणतो आपण, अंतःकरण विशिष्ट चैतन्य. पण जर का अंतःकरण विशेषण झालं तर ते काय करेल, आपल्या धर्मासह वर्तमान त्या चैतन्याचं ज्ञान करून देईल. पण आपले धर्म कोणावर घालवेल, चैतन्यावर घालेल. म्हणजे आपल्या धर्माचं चैतन्याशी ऐक्य करील, आहे की नाही. मग ते काय होईल, अंतःकरण विशिष्ट चैतन्य. मग आता तेच चैतन्य जर त्याला अंतःकरण उपाधी झालं तर त्याला तुमचं नाव काय आलं, साक्षी आलं. पण जर समजा हे अंतःकरण उपाधी कोणाचं असतं बरं, ज्ञानीपुरुषाचं असतं, आहे की नाही. कोणाचं असतं, महात्म्यांचं. आणि अंतःकरण विशेषण कोणाचं असतं, जीवाचं असतं, म्हणजे अज्ञानी पुरुषाचं, आहे की नाही. मग आपलं आता अंतःकरण विशेषण आहे का आपलं अंतःकरण उपाधी करायचंय, आपलं अंतःकरण विशेषण आहे का उपाधी करायचंय, का दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे की नाही. मग आता अंतःकरण आपलं विशेषण आहे का उपाधी हे कळेल कोणाला, हे कोण, याचं प्रमाणित कोण करून देईल, तुमचं अंतःकरण आता विशेषण झालंय बरं का. आता इथून पाठीमागं ते आपलं उपाधी झालं बरं का, ते आतापर्यंत विशेषण होतं. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, कोणाला विचारलं म्हणजे ते निश्चित आहे असं ठरेल, आता मी मुक्त झालो बरं का. कारण म्हणे रात्रीच आमच्या मित्रांनी सांगितलं, आहे की नाही, तुझा काही स्वसंवेद्य आहे, स्वसंवेद्य ज्याचं त्यालाच कळतं, आहे की नाही. आपण दुसऱ्याला सांगण्याची काही गरज नाही, दुसऱ्याने याला जागृत करायची गरज नाही. ते स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मुलगी बाळंतपणासाठी आपल्या घरी आली, माहेरी आली. तिनं आईला सांगितलं की तू काय कर की रात्री मी एखाद्या वेळेस झोपेतच बाळंत होईल तर तू मला उठव, असं जागं कर असं सांगितलं. आईनं सांगितलं तू चिंताच करू नको, तू निर्धास्त झोपी राहा, कारण ज्या वेळेला प्रसूतीच्या वेदना होतात त्यावेळेला तू तर उठणारच, पण गल्लीला सुद्धा जागं करणार, कारण हे स्वसंवेद्य आहे ना वेदना सगळ्या. तसं सांगतात की अंतःकरण म्हणजे आपल्याला नेहमी हळाळ असली पाहिजे. अंतःकरण आपलं विशेषण आहे, त्याला आपल्याला उपाधी करायचं का. खरं उपाधी आहे विशेषण असा भ्रम आहे. ते अंतःकरण काय आहे, उपाधीच आहे, विशेषण नाहीच. पण आपल्याला काय झालेलं आहे, भ्रम झालेला आहे. तेव्हा शास्त्राचार्यांच्या द्वारा आपल्याला हा फक्त भ्रम घालवायचा, म्हणजे आपल्याला कायम शास्त्र संगती आणि संत संगती करीतच हा भ्रम निवृत्त होणार आहे. आता अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याला प्रमाता किंवा जीव चैतन्य किंवा त्याला संसारी असं म्हणतात. आता अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, आता अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव म्हटलं, पण अंतःकरणाच्या वृत्तीनं विशेष, अंतःकरण वृत्ती हे जर विशेषण लागलं तर त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य. लक्षात आलं ना, अंतःकरण चैतन्य आलं त्याला जीव म्हटलं, पण अंतःकरणाची वृत्ती जर विशेषण झाली तर त्याला नाव काय येतं, प्रमाण चैतन्य. आता घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य प्रमेय चैतन्य. आणि जर घटादी जड पदार्थ आहे ते जर विशेषण झाले, घट पट, आहे की नाही, वास्तविक आहे घटोपहित चैतन्य आहे, परंतु ते जर काय झालं, घट विशिष्ट झालं, घट ही काय झाली त्याला विशेषण लागलं, म्हणजे चैतन्य म्हणजे जड पदार्थ. आपलं घट म्हणजे काय आहे, जड पदार्थ, आणि ते चैतन्याचं जर झालं विशेषण, आहे की नाही, तर मग काय होईल, ते प्रमेय चैतन्य होईल, त्याला प्रमेय चैतन्य असं नाव येईल. आणि घटादी पदार्थाकार अंतःकरण वृत्ती विशिष्ट, हे शब्द जड वाटत नाही ना आता आपल्याला, नेहमी परिचय. घटादी जे जड पदार्थ आहे त्या पदार्थाकार झालेल्या अंतःकरणाच्या वृत्ती ही जर विशेषण
झाली म्हणजे काय झालं, घटादी पदार्थाकार अंतकरण वृत्ती विशिष्ट असं जर चैतन्य झालं तर त्याला नाव काय येतं, प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं नाव येतं. प्रमाता जो संसारी जीव त्याचे अंतकरण विशेषण आहे. आता प्रमाता किंवा संसारी जीव असं जे आपण म्हणतो ते काय आहे, जर त्या ठिकाणी हे नाव कधी येतं, अंतकरण जर विशेषण झालं तर, म्हणजे प्रमाता जो संसारी जीव त्याचे अंतकरण विशेषण आहे किंवा त्याचे अंतकरण विशेषण झाले तर ते चैतन्याला प्रमाता संसारी किंवा जीव असं नाव येतं. कारण प्रमात्याच्या स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून वेगळे करून दाखवते म्हणून ते व्यावर्तक आहे. आता तुम्ही का म्हणता त्याला अंतकरण विशेष आहे, कारण अंतकरणाचे जे धर्म आहे ते प्रमात्याच्या स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश आहे. कारण सुखदुःख कोणाचे धर्म आहे, अंतकरणाचे का चैतन्याचे. आणि तो काय म्हणतो, मी सुखी आणि मी दुःखी, म्हणजे अंतकरणाचे धर्म त्यांनी कोणाशी घातले, चैतन्यावर घातले. आणि ज्ञान काय करून दिलं, मी सुखी मी दुःखी, म्हणजे आपले धर्मासह वर्तमान ज्यांनी त्या काय करून दिलं, त्या विशेषाचं ज्ञान करून दिलं, चैतन्याचं ज्ञान करून दिलं, म्हणून अंतकरण विशेषण झालं. पण आता परंतु ते व्यावर्तक आहे की नाही, अंतकरण विशिष्ट चैतन्य, बरोबर आहे ना का नाही, बरोबर. हा अंतकरण विशिष्ट चैतन्य, त्या चैतन्याने काय केलं, प्रमेय चैतन्य, मग ते व्यावर्तक आहे की नाही. प्रमेय चैतन्य घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्याहून हे असणारं कोणतं चैतन्य, जीव चैतन्य, हे वेगळं आहे की नाही, का प्रमातृ चैतन्य हे वेगळं आहे की नाही, मग ते व्यावर्तक आहे की नाही, आहे. ज्याचा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते ती उपाधी. ज्याचा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही, जितक्या देशात राहते, बरोबर ना, त्याच्या स्वरूपात स्वतः प्रवेश करीत नाही, वेगळी राहते, तिला काय म्हणतात उपाधी. आणि पुन्हा व्यावर्तक असते, वेगळं करून दाखवते. ज्याचा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते, ज्याचा ज्या देशात राहते त्या देशातील त्या पदार्थाचा म्हणजे उपहिताशी त्याचा कोणत्याही प्रकारचा प्रवेश उपहितामध्ये नसतो, ऐके नाही. आणि इतरांपासून ते काय करतं, त्याला व्यावृत्त करून दाखवतं, म्हणजे व्यावर्तक असतं, ती उपाधी. जसं उदाहरण दिले, घटाकाशाच्या दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे. आता घटाकाश म्हणतो तेव्हा आकाशाची घट ही काय आहे, उपाधी आहे. आता उपाधी काय करते, ज्या देशात राहते त्या पदार्थामध्ये प्रवेश करीत नाही, म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही. त्याचा म्हणजे कोणाचा, घटाचा आकाशाच्या स्वरूपात प्रवेश नाही. आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवतो, व्यावर्तक आहे की नाही. ह्या सगळ्या महाकाशापासून घटाकाश वेगळं करून दाखवतं की नाही, कोण, घट ही उपाधी. आणि तिचा आकाशामध्ये प्रवेश असतो की नाही, आकाशामध्ये प्रवेश असतो की नाही, आकाशात ती शिरते, आहे की नाही, का आकाशाहून वेगळीच राहते. आकाशाहून ती काय राहते, म्हणजे आपले धर्म आकाशावर घालवते का नाही, पण व्यावर्तक असते की नाही. आणि जर तिनं आपले धर्म आकाशावर घालवले असते तर त्या घटाला उपाधी म्हटलं असतं का त्याला विशेषण म्हटलं असतं. नील हे काय आहे, आणि घट हे काय, घटाकाशामधलं घट काय आहे, आकाशाची. आणि नीलो घटामध्ये घटाकाश म्हणलं तर घट ही आकाशाची काय झाली, उपाधी. आणि नीलो घटा म्हणलं तर नील हे घटाची काय झाली, घट हे निलाचं झालं, नील हे घटाचं झालं. लक्षात आलं ना, थोडं पुन्हा गेल्यावर परत पहा वाटलं. म्हणून घटाकाशाच्या दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे, म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही. आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवतो. आणि तो म्हणजे काय, घट हा उपाधी, महाकाशाहून घटाकाश काय करतो, तो उपाधी म्हणजे पुल्लिंग शब्द योजला इथं. त्याचप्रमाणे अंतःकरण, बरोबर आहे ना, नाही घट हा पण तो म्हणजे तो घटच ना, म्हणजे तो घट म्हणजे तो घट ही उपाधी नाही, तो घट हा उपाधी शब्द पुल्लिंगी योजलाय का स्त्रीलिंगी वापरतात. आपण काय म्हणतो, काय पुल्लिंग, घट हा उपाधी, म्हणजे घट हा काय आहे, पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून आपण काय म्हणतो, घट ही उपाधी आपण म्हणतो ना, तर घट उपाधी शब्द आपण काय म्हणतो, स्त्रीलिंगी. पण घट ही स्त्रीलिंगी शब्द नाही वापरतो, हा काय आहे, उपाधी. घट हा उपाधी असं सांगतात. तर घटाकाशाच्या दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे, म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही, त्याचा म्हणजे घटाचा प्रवेश नाही. आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवतो. तो म्हणजे कोण,
घट हा काय करतो, महाकाशाहून वेगळा करून दाखवतो, घटाकाशाला वेगळं करून दाखवतो. त्याचप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे. तसंच काय आहे, अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे. म्हणजे अंतःकरण ही त्या साक्षी चैतन्याची काय झालेली आहे, उपाधी झालेली आहे. आणि मग ती साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून, साक्षीच्या स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश आहे का, साक्षी हे काय आहे, उपहित आहे. आणि अंतःकरण हे काय आहे, उपाधी आहे. मग उपाधीचा उपहित चैतन्याच्या ठिकाणी किंवा ज्या देशात राहतं त्याच्याशी त्याचा प्रवेश नसतो. आणि साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीच निराळे करून दाखवते. आणि हे जे अंतःकरणोपहित चैतन्य आहे ते काय करतं, प्रमेय चैतन्य जे ना, जड घट आदी पदार्थ ज्या चैतन्याला उपाधी झालेले जे काय नाही, साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीच निराळे करून दाखवते. हे सुद्धा काय असतं, व्यावर्तकच असतं ना. आता या ठिकाणी जे प्रमेय चैतन्य घटादी, बरोबर ना, म्हणजे सर्व व्यापक चैतन्याला जेवढ्या जड विषयाच्या द्वारा, बरोबर ना, घटादी आपलं सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग ह्या जड असणाऱ्या घटादी पदार्थाने व्यापलेला आहे तेवढ्या चैतन्याला काय म्हणतात, विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य. ह्या प्रमेय चैतन्याला त्यांनी वेगळं करून दाखवलं. त्यांनी म्हणजे कोणी, प्रमेय चैतन्याहून कोणी वेगळं करून दाखवलं, अंतःकरण उपाधीनं. म्हणजे कोणत्या, अंतःकरण कोणत्या, म्हणजे अंतःकरण ही उपाधीनं काय केलेलं, त्याला प्रमेय चैतन्याहून वेगळं करून दाखवलं. आणि शिवाय त्या अंतःकरणाचा आपल्या उपहित असणाऱ्या चैतन्यामध्ये प्रवेश झाला नाही. आणि व्यावर्तक कोणाचे, प्रमेय चैतन्याहून त्याला वेगळं करून दाखवलं. कोणी, अंतःकरण उपाधीनं. म्हणून उपाधी आहे. जो अंतःकरण विशिष्ट प्रमाता तोच करता भोगता संसारी जीव आहे. आणि अंतःकरण ज्याचं विशेषण झालं त्याला काय म्हणायचं, अंतःकरण विशिष्ट. मग अंतःकरण विशिष्ट झालं तर त्याला काय नाव आलं, अंतःकरण विशेषण झालं त्या चैतन्याचं तर त्याला नाव काय आलं, प्रमाता. त्याला नाव काय आलं, जीव. त्याला नाव आलं संसारी. आणि जर अंतःकरण उपाधी झालं चैतन्याला तर त्याला नाव काय आलं, कुटस्थ, साक्षी, किंवा त्याला नाव काय आलं, आत्मा, असं नाव आलं. ठीक आहे ना. आता प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद. आता ह्या प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी काय म्हणतात आणि आभासवादी काय म्हणतात उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.